आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन। लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम गायलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 13व्यांदा देशाला संबोधित करतील। राजनाथ सिंग यांच्याकडून दिल्लीतील शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे। देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। या सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून सलग 13व्यांदा संबोधित करतील। विकसित भारत यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम आहे आणि या विकसित भारत या थीमवर खऱ्या अर्थानं भारत 2047 याचं विजन आज लाल किल्ल्यावरून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडणार असल्याचं कळतंय। तगडा बंदोबस्त लाल किल्ला परिसरात ठेवण्यात आलेला आहे। स्वातंत्र्य दिनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर मुख्य सोहळ्याला सकाळी 7:30च्या दरम्यान सुरुवात होईल। स्वातंत्र्य दिनी देशवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील। Towards Rajghat, where the Honorable Prime Minister will pay a solemn homage to the father of the nation, Mahatma Gandhi. Everything that we have today, whatever we see, is for us to protect, preserve and make it prosper. The sum total of lives laid down, dreams, aspirations, manifestations and a continuous arduous journey to make a Vikasit Bharat. The National Flag Guard, the contingents comprising 1 officer and 32 other ranks, right in front of the ramparts, awaiting the Prime Minister, and a special view of the courtyard right behind the rampart from a specially positioned camera of Doordarshan. The special guests and dignitaries sitting on the right and the left side of the central dais. A huge board with the vision of India, the vision of Bharat, Vikasit Bharat, a developed India by 2047 is present. The various hues of the flags behind the view cutters showcasing the myriad colors of our culture which transcend together here on this national occasion. Happy faces there, the contingents, officers and other ranks, smart and stoic, waiting for the arrival of the Honorable Prime Minister after he has paid a solemn homage to Bapu. In just a short while, the Honorable Prime Minister of India will arrive to address the nation. And as always, the address is expected to reflect upon India's remarkable achievements, honor the courage and resilience of our citizens, pay tribute to our brave soldiers and share the vision that will guide the nation towards an even brighter future. Until that historic moment arrives, the audience remains immersed in an atmosphere of pride, hope and unity. Conversations soften, cameras capture memorable moments, and every passing minute adds to the growing excitement. Today, we celebrate not merely the anniversary of our independence, but the enduring spirit of a nation that continues to rise with confidence, determination and 15 ऑगस्ट 1947 ब्रिटिशांच्या राजवटीतून 200 वर्षांपूर्वी 200 वर्षापर्यंत खरं तर ही राजवट होती आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं। आज भारत 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। या निमित्तानं 2047 विकसित भारताचं विजन पंतप्रधान नरेंद्र मोदी या लाल किल्ल्यावरून मांडणार आहेत। हीच खरं तर या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाची थीम आहे। स्वदेशी तंत्रज्ञान, हरित संक्रमण, सौर ऊर्जा आणि संरक्षण, विशेषतः आत्मनिर्भर भारत
या सगळ्याच दर्शन आज लाल किल्ल्यावरून होणार आहे। तीनही दलांकडून या ठिकाणी सलामी दिली जाते। 80वा स्वातंत्र्य दिन दिल्लीतला हा उत्साह आपण या क्षणी पाहतोय। डिजिटल इंडिया, विशेषतः AI हे तंत्रज्ञान हे सध्या विकसित भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे। डिजिटल इंडिया आणि डिजिटल इंडिया या स्वप्नाच्या माध्यमातूनच यंदा पहिल्यांदाच या ठिकाणी ही दृश्य नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या देशवासियांना। शौर्य, बलिदान आणि अढळ बांधिलकीमुळे वसाहतवादी राजवटीचा अंत झाला। जी राजवट 200 वर्ष होती, त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना प्रणाम। त्यांच्या स्वप्नांपासून प्रेरणा घेत आपण विकसित भारताच्या निर्मितीकरता एकत्रितपणे कार्य करत आहोत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिलेल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।